नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कसमादे पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट आणि विजांचा तीव्र प्रकोप पाहायला मिळत आहे। वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे। या काळात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारांचा मारा होत असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। विशेषतः कांदा, द्राक्षे, भाजीपाला आणि फळबागांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान मालेगाव तालुक्यातील आघार खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली। स्थानिक शेतकरी बापू अजयसिंग अहिरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली। या घटनेत झाडाचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास वातावरण ढगाळ होत असून अचानक वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होतो। काही ठिकाणी वीज पडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्येही अशाच प्रकारचे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, वादळी पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि शेतात काम करताना सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।